गतवर्षी पूर्णत्वास आलेल्या बोर नदी प्रकल्पामध्ये सोमवारी सायंकाळी औरंगपुरा येथील 19 वर्षीय युवकाचा बुडून अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली। भारत चव्हाण असे त्या मृतकाचे नाव असून मित्रांसमवेत तो या ठिकाणी फिरायला आला होता। मात्र पोहण्याचा मोह न आवरल्याने त्याने पाण्यात उडी घेतली आणि जीव गमावून बसला। बोर नदी प्रकल्पातील वर्षभरातील ही तिसरी घटना आहे। भारत चव्हाण आपल्या मित्रांसह सोमवारी सायंकाळी या ठिकाणी आला होता। पाणी पाहून त्याला पोहण्याचा मोह आवरला नाही आणि सर्वांनीच पोहण्याचा आनंद लुटण्यासाठी पाण्यात उडी घेतली। मात्र भारत पाण्याबाहेर आलाच नाही। मित्रांनी लगेच पोलिसांना याबाबत माहिती दिली। पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन आपत्ती व्यवस्थापनाला कळविले आणि एका तासानंतर आपत्ती व्यवस्थापनामधील कर्मचारी दीपक डोरस, दीपक पाल, उदय मोरे, अर्जुन सुंदरडे, आकाश निमकर, गौरव जगताप, राजेंद्र शहाकार, प्रफुल्ल भुसारी, दीपक चिल्लोरकर, गजानन मुंडे, शंकर मुधोडकर आदींनी अथक परिश्रमाने भारतचे शव बाहेर काढण्यात त्यांना यश मिळाले। या घटनेने एकच खळबळ उडाली होती। पाटबंधारे विभागाने कोट्यवधी रुपये खर्च करून वाडकी रोडवर बोर नदी प्रकल्प पूर्ण केला। दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी या ठिकाणी वाढतच आहे। याआधी 2 युवकांनी या ठिकाणी आपला जीव गमावला। पोलिसांनी तसेच स्थानिक नागरिकांनी विभागाला सुरक्षा करण्याची मागणी केली, परंतु विभागाने आजवर या ठिकाणी येऊन सुद्धा बघितले नाही। हे विशेष। मंगेश तायडे, विदर्भ न्यूज, नांदगाव पेठ।